नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला मराठी शिक्षक मनोज रामस्वामी आज आपल्यासाठी इयत्ता 9वीचं मराठी विषयाचे नवीन प्रकरणासोबत हजर आहे. आज आपण रॅपिड रीडिंग म्हणजे स्थूल वाचन पाहणार आहोत. आजच्या आपल्या स्थूल वाचनाचं नाव आहे काझीरंगा आणि याचे लेखक आहेत वसंत अवसरे. चला आपण लेखकाचा परिचय करून घेऊया. वसंत अवसरे कवी, प्रवास वर्णनकार. यात्री हा स्फुट कवितांचा संग्रह. भिक्षुकांच्या प्रदेशातून, लाल नदी निळी डोंगर ही प्रवास वर्णने प्रसिद्ध. प्रवास वर्णनात निसर्गाच्या देखण्या रूपांसोबत त्या प्रदेशातील लोकजीवनाचे सूक्ष्म अवलोकन, चिंतन व समाजवादी भूमिकेतून केलेले विश्लेषण आढळते. म्हणजे वसंत अवसरे हे टोपण नाव आहे शांता शेळके या लेखिकेचं. त्या वसंत अवसरे या नावाने सुद्धा लेखन करायच्या. त्या कवी आहेत, त्याचबरोबर प्रवास वर्णनकार पण आहेत. त्यांच्या कविता संग्रह आहेत आणि त्याचबरोबर प्रवास वर्णनाच्या पुस्तके पण प्रसिद्ध आहेत. त्यांच्या प्रवास वर्णन म्हणजे काय तर ट्रॅव्हलिंग, एखाद्या जागेचं ट्रॅव्हल केला आणि तिथलं वर्णन आपल्या शब्दात मांडलं तर त्याला प्रवास वर्णन असे म्हणतात. तर चला आपण या प्रकरणामध्ये काय आहे ते पाहूया. प्रस्तुत पाठात लेखकांनी काझीरंगा अभयारण्याच्या जंगल सफारी वर्णन केले आहे. या पाठात असम, आपल्या भारतातील असम या भागातील काझीरंगा या अभयारण्याचे जंगल सफारीचे वर्णन केलेले आहे. अभयारण्य म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. अभयारण्य म्हणजे सँच्युरी, म्हणजे जेथे जनावरांना कुठलंही भय नसतं. ते मुक्तपणे इकडे तिकडे वावरू शकतात. त्यांची कोणीही शिकार करू शकत नाही. अशी जागा म्हणजेच अभयारण्य. अभय म्हणजे भीती नसणे आणि अरण्य म्हणजे जंगल. अभयारण्य म्हणजे काय? अशी जागा जेथे लोकांना, जनावरांना किंवा वन्य पशूंना भीती नसेल अशी ठिकाण. इस पाठ में लेखक ने काझीरंगा अभयारण्य के जंगल सफारी का वर्णन किया हुआ है. काझीरंगा क्या है? काझीरंगा एक हमारे भारत देश में असम राज्य में एक जंगली एरिया है जहाँ पे सेंचुरी है, नेशनल पार्क है. वहाँ पे जो भी वन्य पशु है उनको किसी भी डर के बगैर वो अपनी ज़िंदगी जी सकते हैं. मतलब वहाँ पे वन्य पशुओं का शिकार करना मना होता है और लोग उन्हें देखने के लिए आ जा सकते हैं. तो चलिए हम हमारे पाठ की शुरुआत करते हैं. सुमारे 265 चौरस किलोमीटर विस्तार असलेल्या काझीरंगा पशुस्थळ अथवा अभयारण्य साऱ्या भारताचे भूषण आहे. एका आफ्रिका सोडल्यास इतकी विविध आणि असंख्य पशुपक्षी असमशिवाय जगाच्या पाठीवर इतरत्र कुठेच आढळत नाहीत. तर सुमारे 265 मतलब 265 स्क्वेअर किलोमीटर एवढं मोठं काय आहे? काझीरंगाचं पशुस्थळ आहे किंवा अभयारण्य पसरलेलं आहे. आणि फक्त भारतामध्येच एवढं मोठं पशुस्थळ आहे. आफ्रिका सोडलं तर इतरत्र एवढ्या वेगवेगळे पशुपक्षी आणि असमशिवाय दुसरीकडे कुठेही आढळत नाही, म्हणजे दिसत नाही. तो भारत का ये असम में जो काझीरंगा अभयारण्य है उसकी विस्तार कितना है तो 265 चौरस स्क्वायर किलोमीटर इतना है.
और ये पशुस्थल, पशुस्थल मतलब पशु रहने की जगह या अभयारण्य, अभयारण्य मतलब सेंचुरी या नेशनल पार्क, ये एक भारत के लिए भूषण है। अफ्रीका के अलावा इतनी विविधता या पशु पक्षियों की विविधता असम के अलावा दुनिया में और कहीं पे दिखती ही नहीं है। इतकेच नव्हे तर आसाममध्ये वावरणारे काही प्राणी जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठेही आढळत नाहीत. हुलॉक नावाचा हा पुच्छविहीन वानर फक्त आसामातच आढळतो. भारताच्या इतर कुठल्याही प्रांतात त्याची वस्ती नाही. त्याचे हुलॉक हे नावसुद्धा त्याच्या आवाजावरून पडलेले आहे. आता या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठला प्राणी आहे तर हुलॉक नावाचा. हुलॉक हा काय आहे तर एक पुच्छविहीन वानर आहे. म्हणजे ज्याला शेपूट नाही असं हे वानर आहे. वानर म्हणजे बंदर, पुच्छविहीन, शेपूट नसलेला. तर भारताच्या इतर कुठल्याही प्रांतात त्याची वस्ती नाही. म्हणजे फक्त आसाममध्येच हा प्राणी आढळून येत आहे. आणि त्याचं हुलॉक हे नाव कशावरून पडलंय तर त्याच्या या आवाज काढण्यावरून. तो हुलॉक हुलॉक करून तो आवाज काढतो म्हणून त्याचं नाव हुलॉक असे पडलेले आहे. लेखक कहते हैं कि असम में जो कुछ कुछ प्राणी ऐसे हैं कि दुनिया की कहीं पे भी नहीं दिखाई देंगे. उनमें सबसे बड़ा नाम आता है हुलॉक, इस बंदर का. ये एक बिना पूंछ वाला बंदर है जो सिर्फ असम में मिलता है या असम में देखा जा सकता है. दुनिया भर में या भारत में कहीं और उसकी वस्ती नहीं है या फिर नहीं दिखता है. और उसका नाम भी उसके आवाज़ करने के ढंग से हुलॉक ऐसे पड़ा हुआ है. असमचे वैशिष्ट्य दाखवणारा दुसरा प्राणी म्हणजे एकशिंगी गेंडा. राज्य सरकारचे प्रतीक म्हणून असम ठिकठिकाणी त्याची पुतळे उभारलेले आढळतात. कुणी म्हणे हा अगदी निर्बुद्ध प्राणी एखाद्या राज्याचे प्रतीक म्हणून कसा पसंत केला जावा. पण प्रथमदर्शी वाटतो तितका हा प्राणी टाकाऊ नाही. कोणातरी इंग्रजी कवीने गेंडावर एक लहानशी कविता करून तो माणसांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे ते दर्शवले आहे, सांगितले आहे. असमचे वैशिष्ट्य दाखवणारा, असम की वैशिष्ट्यता विविधता बताने वाला और एक प्राणी है, उसका नाम है एक सिंगी गेंडा या फिर रेनोसॉ. ये रेनोसॉ या एक सिंगी गेंडा असम राज्य का प्रतीक है और उसकी इसीलिए हर जगह पे असम में अगर चौक में जाएंगे तो वहाँ पे आपको एक सिंगी गेंडे की पुतले देखने को मिलेंगे हर चौक पे. अब ये प्राणी क्या है, निर्बुद्ध दिखने में पहले नज़र में जितना निर्बुद्ध या फिर बुद्धू लगता है उतना वो है नहीं. तो इसीलिए वो बहुत ही काम वाला है या फिर समझदार है, ये बताया है. एक अंग्रेज़ी कवि ने तो इस गेंडे को पर कविता लिखकर ये इंसानों से भी कैसा श्रेष्ठ है ये बताने की कोशिश की है. एखादा पुतळा पाहणे आणि प्रत्यक्ष पाहणे यात फरक असतो. मी तर गेंडा व त्याच्याबरोबर आसामातील इतर पशूंनाही प्रत्यक्ष व जवळून पाहण्याची संधी मिळावी म्हणून काझीरंगाला आलो होतो. अशा ठिकाणी वन्य पशु बहुधा सकाळी लवकर अथवा सूर्यास्ताच्या वेळी पाहायला मिळतात. तर त्यामुळे आता हे आसामचं काझीरंगामध्ये मी का आलो तर मला हे वन्य पशु आणि गेंडा पाहायला मिळावं यासाठी मी आलेलो होतो. आणि पक्षी केव्हा आपल्याला पाहू शकतो आपण त्यांना सकाळी लवकर अथवा सूर्यास्ताच्या वेळी आपण त्यांना लवकर पाहू शकत असतो.
अब एक स्टैचू देखना और रियल में एक गेंडा देखना, इनमें बहुत फ़र्क है। इसीलिए मैंने डिसाइड कर लिया, लेखक कहता है कि मैंने डिसाइड कर लिया कि मैं इस गेंडे को देखूंगा और गेंडे के साथ साथ असम के जो सेंचुरी है या फिर नेशनल पार्क है उसमें जो भी वन्य पशु है उनको मैं पास से देखने का एक मुझे चांस मिलेगा, इसीलिए मैं काज़ीरंगा आया था। और पशु पक्षियों को देखने के लिए सही समय होता है सुबह का या फिर सूर्यास्त का टाइम। उस टाइम वो या उस समय में वो अच्छी तरह से बाहर निकल कर आते हैं। आदल्या रात्री खूप पाऊस पडला होता, तेव्हा सकाळी जर पावसाची भुरभुर चालू राहिली तर जंगलात जाणे कठीण आहे हे मी जाणून होतो, पण माझे नशीब जोरदार होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश पूर्णपणे निरभ्र होते. पूर्वेचा वारा पण इतका शांत होता की जंगलात फिरणाऱ्या जनावरांना आमचा वासही येणे कठीण होते. काझीरंगाची भूमी ही कर्दम आहे. इथल्या कमरे इतक्या चिखलातून फिरणं माणसाला अशक्यच. शिवाय इथे सर्वत्र उंच गवत वाढलेले असते की त्यात हत्तीवर बसलेला माणूसही लपून जातो. तो लेखक अब प्रवास वर्णन का अनुभव करते हुए उन्होंने कहा कि आदल्या दिवशी खूप पाऊस पडला होता, मतलब जिस दिन वो जाने वाले थे उसके एक दिन पहले, आदल्या दिवशी मतलब एक दिन पहले, डे बिफोर, आदल्या दिवशी डे बिफोर। तेव्हा सकाळी जर और उनको ऐसे लगा कि रात की बारिश वैसे ही सुबह कंटिन्यू हो गई तो हमारा जंगल जाना मुश्किल है, पर हमारा नसीब अच्छा था, आमचं नशीब जोरात होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश निरभ्र होता, निरभ्र म्हणजे एकदम स्वच्छ, आणि वारा एवढा शांत होता की जनावरांना आमचा वासही येणं कठीण आहे. म्हणजे वारा अजिबात वाहत नव्हतं आणि आकाश पण निरभ्र झालेला होता. पण काझीरंगाची भूमी ही कर्दम भूमी आहे. कर्दम म्हणजे काय? चिखलाची भूमी, मडी लँड. तर इथल्या कमरे इतक्या चिखलातून माणसाला फिरणं शक्यच नाही. शिवाय इथे सर्वत्र उंच उंच गवत वाढलेलं आहे आणि त्यात माणूसही लपून जाऊ शकतो, हत्तीवर बसलेला माणूसही लपून जाऊ शकतो, एवढं उंच गवत आहे. तो लेखक कहता है कि जिस दिन हम काज़ीरंगा में जाने के लिए आए थे उस दिन एक दिन पहले मतलब आदल्या दिवशी मतलब डे बिफोर क्या हुआ, बारिश बहुत ज़ोरों से हो रही थी. जंगल में जाना मुश्किल हो रहा था. अगर ऐसे ही रहेगा तो हम सुबह सफारी के लिए नहीं निकल पाएंगे, ऐसे उन्हें लग रहा था. पर हमारा नसीब अच्छा था, दूसरे दिन आकाश पूरी तरह से निरभ्र हो गया था, मतलब एकदम क्लीन था, बादल बिल्कुल नहीं थे, हवा भी बिल्कुल नहीं चल रही थी और इतनी हवा नहीं चल रही थी कि जानवरों को हमारी खुशबू भी या हमारी बास भी आ जाए. काज़ीरंगा एक कर्दम भूमि है. कर्दम भूमि मतलब मडी वॉटर है. इथल्या कमरे इतक्या चिखलातून मतलब यहाँ पे जो मिट्टी है वो इतनी कर्दम है कि यहाँ पे कमर के इतनी कीचड़ में हमेशा चलना होता है, पर ऐसे चलना बहुत मुश्किल है. उसके साथ साथ यहाँ पे जो घास बड़ी है वो एलिफेंट के इतनी मतलब हाथी के इतनी ऊंची होती है. इतनी ऊंची घास है कि हाथी पर बैठा हुआ इंसान भी उसमें छुप जाता है, दिखाई नहीं देता है. इसीलिए उसे कहते हैं एलिफंटा ग्रास. हे प्रश्नोत्तरं दिलेली आहेत, ही पूर्ण करावी ही अपेक्षा.